पेनी स्टॉक्स मधून पैसे कमावण्याचे सल्ले देणारे भेटलेत का? काही जण तर म्हणतात की खरे पैसे अशा लहान स्टॉक्स मधून कमावता येतात वगैरे. दैनिक भास्करने इन्व्हेस्टिगेशन केलं अशा स्टॉक्स किंवा कंपन्यांचं ज्यांनी त्यांच्या व्हॅल्युएशन मध्ये प्रचंड वाढ दाखवली, त्यांची शेअर प्राइस झपाझप वाढत होती. पहिली सप्तक नावाची कंपनी, याचा स्टॉक वर्षभरात 1300% वाढला. या कंपनीच्या पेपरवर असलेल्या पत्त्यावर भास्करची टीम पोचली तर तिथे कॉर्पोरेट ऑफिसच्या नावाखाली झेरॉक्सचं दुकान होतं, 88 स्क्वेअर फीटच्या आकाराचं. कोणतेही कर्मचारी नाहीत, धंदा नाही आणि 1300% रिटर्न्स. महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षभरात या कंपनीच्या प्रमोटर्सनी स्वतःचे शेअर्स या चढ्या भावात विकून त्यांची होल्डिंग कमी केली, जी आता फक्त 12% उरली. दुसरी कंपनी जी ट्यूब्स बनवते, त्यांच्या प्लांटच्या पत्त्यावर पोचल्यावर यांना दिसलं की तिथे ट्यूब मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट नाही, तर तिथे फक्त जंगल आहे. ऑफिसच्या पत्त्यावर गेले तर शटर बंद आणि त्या ऑफिसचा मोठा भाग उपभाडेकरूंना भाड्याने दिलेला. हा स्टॉक 175% वाढला आणि या वाढीमध्ये प्रमोटर्सने आपला स्टेक 4%वर आणला, बाकी विकून टाकलं. त्यानंतर तिसरी कंपनी ज्याचा प्लांट GIDCच्या पत्त्यावर आहे, तिथे गेल्यावर फक्त सिक्युरिटी गार्ड दिसला आणि समजलं की तिथे कोणीच काम करत नाही, बंद प्लांट आहे. त्यानंतर पॉलिमर कंपनीला भेट दिली. दारावर कोळिष्टक होती इतके दिवस दरवाजा बंद होता. यांच्याही प्रमोटर्सचा स्टॉक आता फक्त 1% इतकाच उरलेला. त्यानंतर एका ॲग्रो कंपनीला भेट दिली तर तिथे 2 कंपन्या एकाच पत्त्यावर होत्या आणि ऑफिस मात्र लॉक्ड. आजूबाजूच्यांनी सांगितलं की ते ऑफिस क्वचितच उघडतं. त्यानंतरच्या कंपनीला जी ज्वेलरीमध्ये काम करते भेट दिल्यावर मात्र काम सुरू असल्याचं दिसलं, ऑफिस होती. पण चौकशीनंतर समजलं की स्टॉकवर नाव वेगळं आहे आणि या कंपनीचं नाव वेगळं. या सगळ्याच्या सगळ्या कंपन्या आहेत गुजरातमध्ये. पण जरी या कंपन्या इतरत्र असल्या तरी त्या चालवणारे कोण असतील याची कल्पना गुंतवणूकदारांना आहेच. समजलं किती काटेकोरपणे व्यवहार चालतात, किती जागरूक आहे यंत्रणा. त्यामुळे मेहनतीचे पैसे गुंतवताना कोणावर विश्वास ठेवताय हे जरा डोळसपणे बघा, 10 वेळा विचार करा आणि अवास्तव परताव्याच्या मोहाला बळी पडू नका. गुंतवणूक करत असताना हाव आणि भीती याचं संतुलन साधणं उत्तम. विचार करा.